नमस्कार मित्रांनो. आज महामराठी या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. दररोजच्या सारखंच आजही आपण एक इम्पोर्टंट व्हिडिओ घेऊन आलो आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जो आनंदाचा शिधा उपलब्ध होणार आहे, जो आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे, त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू या शिधा जिन्नस म्हणून समाविष्ट आहेत आणि कोणकोणत्या कार्डधारकांना कोणकोणत्या वस्तू यामध्ये मिळणार आहेत. तर याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करील की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कुठलीही माहिती येथे नजरचुकीने मिस होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वप्रथम चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजेच यासारख्या पुढील सर्व अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला वेळेवर मिळू शकतील. तर उशीर न करता आपण व्हिडिओ सुरू करूयात. राज्यामध्ये गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणानिमित्ताने आनंदाचा शिधा वितरणाचा जो निर्णय झालेला आहे, हा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, तसेच प्राधान्य कुटुंब, तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL म्हणजेच केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणामध्ये रवा, चणा डाळ, त्यानंतर साखर व 1 लिटर या परिमाणामध्ये सोयाबीन तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा हा प्रति शिधापत्रिका 1 शिधा जिन्नस संच याप्रमाणे वितरित करण्यात येईल. राज्यामधील सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, त्यानंतर 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यात येईल. यासाठी येणाऱ्या 550 कोटी 57 लाख रुपये इतक्या खर्चास मंजुरीही देण्यात आलेली आहे. याबद्दलच्या ज्या काही पुढील सर्व अपडेट्स असतील त्या समोरच्या अपडेट्स जशा येतील तशा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरून तुम्हाला मिळणारच आहे. पुढील सर्व प्रकारच्या अपडेट्स आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओज वेळेवर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. व्हिडिओमधील काही माहिती समजली नसेल तर मित्रांनो, व्हिडिओ परत बघा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. तुम्हाला जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर कॉमेंट्समध्ये विचारू शकता. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगू शकता. आपण एकत्र येऊन नक्की त्यावर चर्चा करूयात. अशाच नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन थेट तुमच्यापर्यंत वेळेवर येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका अपडेटसह. तोपर्यंत आपली काळजी घ्या.